श्रीशैलमच्या पवित्र पर्वतांमध्ये कर्दळी वनाच्या गाभाऱ्यात एक गूढ शांतता विराजमान होती, जिथे काळही जणू थांबून गेला होता. या वनाच्या अंतरंगात एका विशाल वारुळामध्ये एक महान योगी गाढ समाधीत लीन होते. वर्षे सरली, दशकेही लोटली, निसर्ग बदलत गेला, पण त्यांची समाधी अबाधित राहिली. एक दिवस एक साधा लाकूडतोड्या त्या वनात आला. आज तरी चांगलं लाकूड मिळालं पाहिजे. हे काय आहे तर मोठं वारुळं आणि काहीतरी वेगळं जाणवतंय. त्याची नजर त्या प्रचंड वारुळावर पडली आणि अचानक त्याच्या हातातील कुऱ्हाड सुटली. अरे देवा, काय झालं हे? वारुळ फाटू लागलं आणि त्यातून प्रकट झाले एक तेजस्वी दिव्य पुरुष. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कर्दळी वनातील त्या दिव्य प्रकटानंतर स्वामी समर्थांनी ते स्थान सोडले. मानव कल्याणासाठी ते निघाले एका अखंड प्रवासाला, गावोगावी फिरत, भक्तांना मार्ग दाखवत, आणि शेवटी त्यांच्या पावलांचा प्रवास पोहोचला अक्कलकोटच्या पवित्र भूमीवर, जिथे भक्तांची गर्दी होऊ लागली. ते झाले अक्कलकोटचे महाराज. ते भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानले जातात. आजही त्यांची उपस्थिती जाणवते. मी सदैव तुझ्या बरोबर आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.